हॅलो गाईज, तर ना आज मी या क्वेश्चनचा आन्सर देणार आहे की तुझं केक शॉप एवढ्या लांब का आहे. तर हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल तर आपलं केक शॉप मुश्किलने इथे झालं आहे. आधी तर मी घरी येऊनच बनवायची आणि मला असं काही मोठं असं बाकीच्यांसारखं केक शॉप तर बनवायचं नाही आहे की बाबा सगळे मी केक रेडीमेड ठेवेल, तुम्ही या घेऊन जा. तर नाही, आपलं सगळं ऑर्डरनुसार आहे. जसं तुम्ही ऑर्डर द्याल तसं मी बनवणार. तर त्याच्यामुळे मला एक छोटंसं स्टुडिओ टाईप हवं होतं. तर हे मी वरतीच राहते आणि हे मला इझी आहे. हे मला नशिबाने भेटलं खाली गाळा आणि त्याच्यामुळे हे जरा मला इझी आहे म्हणून मी इथे. नाही तर मी घरूनच केक शॉप म्हणजे केकचं काम असतं, पण पसारा वगैरे वाढत गेला वगैरे, व्याप वाढत गेला बिझनेसचं, म्हणून आपण खाली शिफ्ट झालोय. आणि हे काय आहे ते आहे, केक शॉप आहे. तर खूप जणांचं असं आहे की तुझं केक शॉप खूप लांब आहे. तरी स्टेशनपासून एक 5 मिनिटावर आपलं केक शॉप आहे. आणि मेन म्हणजे खरं सांगू का, जे माझे कस्टमर आहेत ना केकचे, तेच लांबून लांबून येतात, म्हणून सगळ्याला हे शॉप लांब वाटतं. फॉर एक्झाम्पल आता ह्या एरियामधल्या लोकांना हे शॉप लांब नाही वाटत आहे. कळतंय का तुम्हाला मला काय बोलायचं? ह्या एरियातले जी लोक आहेत ना त्यांना माझं शॉप लांब नाही वाटत आहे, पण तुम्ही लांबून येतोय म्हणून तुम्हाला माझं शॉप लांब वाटतंय. फॉर एक्झाम्पल कोंढेरी झालं, अटाळी झालं, आंबिवली झालं, खडवली झालं, परत गणपती मंदिर, पुढे गोवेली घोटसई, अजून मला तर त्या गावांची नावं पण नाही माहिती. मुरबाड पण झालं, त्याच्या पण आधी कुठलं तरी आहे, सॉरी मला नावच नाही आठवते. पण कल्याण डोंबिवलीवरून पण येतात, कल्याणवरून पण येतात, शहाडवरून पण येतात लांबून लांबून येतात. आणि मग तुम्ही मला असं बोलणार की तुझं केक शॉप किती लांब आहे, तर कसं चालेल? स्टेशनपासून फक्त 5 मिनिटावर आहे आपलं शॉप. आणि येस, हे जरा आहे, बरं आहे, मला इझी आहे. आणि मला सकाळीच येते, जे आहे ते काम करते आणि जाते, मला इझी आहे म्हणून हे आहे. आणि एवढ्या लवकर आपलं शॉपचं लोकेशन पण नाही चेंज होणार आहे. जे काय आहे ते आता इथेच आहे. जेव्हा बघूयात, तसं हे रेंटनेच आहे, पण बघू इन फ्युचर आपली चांगली ग्रोथ झाली. मेन रिझन एक आहे की मी बाहेर एरियामध्ये नाही बघितलं आपल्या शॉपसाठी लोकेशन, कारण की बाहेर रेंट्स किती आहेत. म्हणजे रेंटने किंवा जर टिटवाळा स्टेशनवर तुम्ही बाजूला जरी जाऊन विचारलं ना रेंट किती आहे शॉपचं, गाळ्याचं रेंट किती आहे, विकण्यासाठी किती रेट आहे, तर तुम्ही बघूनच चक्कर होणार. एवढं म्हणजे ते आधीच भीती आपल्याला देणार की बाबा म्हणजे ते किती दडपण येतं की बाबा एवढं मंथली आपल्याला देण्याचं आहे. इथे मला काही नाही फरक पडत. म्हणजे कसं मला म्हणजे मी लिटरली सांगते की दिवसातून एक जरी ऑर्डर असलं ना तरी माझ्यावर काही असं प्रेशर नाही आहे की प्रणाली तुला एवढा पैसे कमवायचेच आहेत, एवढं टार्गेट कमवायचं नाही. मला हे हॉबी आहे की बाबा ठीक आहे, इथे जवळपास आहे, होतंय, चालतंय, बरं चाललंय माझं. तर त्याच्यामुळे मी असं लांब जाऊन असं किती पैसे जाणार त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. तर ते जर ऑब्वियस रेंट जाणार, त्याचे पैसे पण म्हणजे ऑब्वियस जर रेंट हाय जाणार किंवा जर गाड्याला जर जास्त पैसे जाणार, तर मग ऑब्वियस केकच्या प्राइस परत वाढणार. अल्टिमेटली थोडं ते जाणारच ना, रेंटनेच द्यावं लागणार ना. मला हे केकच्या पैशातूनच ते रेंटचे पैसे जाणार ना. मग बोली जाऊ दे, हे आहे ते कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. आणि कस्टमर लांबून येतात म्हणून थोडंसं जरा प्रॉब्लेम होतो की बाबा केक शॉप लांब पडतंय. पण बघूयात इन फ्युचर काही जर ह्याच्यावर मार्ग निघाला तर आपण काढूयात, नक्की काढूयात. ओके, तर मग आय थिंक तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की प्रणालीचं केक शॉप एवढं लांब का आहे. तर इथल्या एरियांसाठी हे जवळच आहे, पण तुम्ही लांबून येत आहे म्हणून हे केक शॉप तुमच्यासाठी लांब आहे. ठीक आहे, बाय बाय.